हवं तर फाशी द्या पण मनुवादाविरोधात उभा राहणार जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। कोश्यारी आणि चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली का, आव्हाडांचा सवाल। बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचं आव्हाडांविरोधात आंदोलन। भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण। बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचं आव्हाडांविरोधात आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पाठराखण। रक्त नमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टर्ससह शिपायाची एसीबी चौकशी होणार। ससूनच्या काही नर्सेसची पुणे पोलीस चौकशी करणार। ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। डीननं निष्काळजीपणा केल्याचा एसआयटी अहवालात ठपका। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा खुलासा। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलीस महासंचालकांनी देखील लक्ष घातलं। रश्मी शुक्ला आज स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन तपासाची माहिती घेणार। पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानियांचं आव्हान अजित पवारांनी स्वीकारलं। नार्को टेस्टमध्ये निर्दोष आढळलो तर दमानियांनी संन्यास घ्यावा, अजित पवारांचं प्रतिआव्हान। मान्सून भारतात दाखल, हवामान विभागाची घोषणा। केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी मान्सूनचं आगमन। पिंपरी चिंचवडमध्ये काल झालेली हत्या ही गँगवॉरचा भाग। योगेश जगताप गँग आणि राहुल ढमाले गँगमध्ये अनेक वर्षांपासून टोळीयुद्ध। राज्यात मोठ्या प्रकल्पात केवळ 19% पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात तीव्र टंचाई। येत्या 48 तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णयाचा अंदाज। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा। 10 लाखांचा दंड, सीबीआय कोर्टाचा निकाल। जेडे हत्येनंतर राजनला दुसरी जन्मठेप। लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यावर मोदी कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा करणार। आजपासून 1 जूनपर्यंत विवेकानंद स्मारकात ध्यानधारणा। मोदींच्या ध्यानधारणेविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा। लोकसभा निवडणुकांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार। 1 जूनला अखेरच्या टप्प्यात 8 राज्यात 57 जागांवर मतदान। 4 जूनला एबीपी माझावर निकालाचं महाकव्हरेज। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक। लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द। ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन।